पालखीच्या दिवशी म्हणजे साधारणतः 8:30 वाजता आम्ही कौल मागतो पुन्हा की ही यात्रा सुखाने पार पडावी, आम्ही अशी तिच्या चरणी विनंती करतो, प्रार्थना करतो. नावागाडी शेवागाडी तुम्ही ऐकला असेल, तो का फेमस आहे ना, तो हे तुम्हाला जत्रा आल्यावर कळेल. नमस्कार मंडळी, मी तेंडाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका धमाकेदार व्लॉगमध्ये. तर मंडळी, आता आपण आलोय नाव्यामध्ये. गावदेवी आहे मातेची आपली पालखी असते आणि आपल्या सोबत आहे आपले नावाचे मित्र. दादा, नाव्याचा आहे आपला, तर काय बोलशील, कसं असते पालखी सोहळा इकडचा? पालखी सोहळा एकदम एक नंबर असतो. आता 9 वाजता आपली पालखी निघते आपल्या गावदेवीच्या मंदिरामधून. तिकडून आपल्या गावदेवीच्या मंदिरापाशी गोल गोल फिरते पालखी आणि कंप्लीट 1-2 तासानंतर पालखी खाली उतरते. खाली उतरल्यानंतर बँड वादकांचा पूर्ण ताफा असतो. टोटल 4 ते 5 बँड वादकांचा टोटल ग्रुप असतो. ते वाजवतात आणि रात्रभर ते टोटल 6 ते 7 वाजेपर्यंत पालखी जी आहे ती आपल्या कमानीपाशी येते, जी मेन आपली कमान आहे. त्याच्यानंतर जो काय प्रवास सुरुवात होतो तो म्हणजे 1-2 दिवस जितके पण म्हणजे तास जितका वेळ जातो तिथपर्यंत ते बँडवाले वाजवतात. आणि टोटल आय थिंक 23 ते 24 तास पालखी गाजते. ओके, चालेल. तर मग चला जाऊया आता आपण देवलामध्ये आणि बघूया कसा असतं इकडचा धमाल. तर बोला, गावदेवी माते की जय. बघा, आपल्या समोर कारुण्य दिसते. आल्या मस्त ओळख झाले तिच्याशी. हाय, हॅलो हॅलो हाय. मस्त ओळख झाले तिच्यासोबत आपली. चालेल, चला आता पालखीत जाऊया आणि तिकडची धमाल मजा बघूया कशी आहे ती. आणि या साईडला आपले सगळे हनुमान कोलीवाड्यातले मित्र आहे. साईराज, चिन्मय, पियुष आणि शेवेकर रोहित, माझा एकदम खास. तर मंडळी, आपण पोहोचलो आता नावाशिवायच्या एंट्री रोल आणि एंट्रन्सच बघू शकता. या साईडला किती सुंदर अशी आपल्याला एंट्रन्स बघायला भेटते आणि आतमधले या साईडला पूर्ण यात्रा भरलेली आहे, ती बघू शकता तुम्ही. आता आपण चाललो डायरेक्ट देवला जवळ. तर मंडळी, आता वाजलेत 9 आणि आपण आलो. एंट्री पण मस्त सुंदर होते आणि आता आपण आहोत पायथ्याशी. आता थोड्याच वेळात आपण देवलाच जाणार आहोत आणि आपल्या साईडला आपला मित्र रोनित आहे. तर रोनित, काय सांगशील पालखीबद्दल? पालखीचं आयोजन खूप मस्त केलेलं आहे आणि पालखीचा यंदाचा महोत्सव भारी, ऑर्केस्ट्रा बिर्केस्ट्रा सर्व आहे. आणि पालखी कितीला निघते? 9ला निघते. आणि उद्या रात्री किती वाजेपर्यंत पोहोचते पालखी आपली? उद्या 9ला पोहोचते. म्हणजे 9ला आपली पालखी निघते, 9-10 वाजेपर्यंत आपली पालखी असते ती पोहोचते. तर चला मग आता देवलात जाऊया. बोला, गावदेवी माते की जय.
आहेत आणि ज्येष्ठ सुद्धा आहेत. काय सांगा आपल्या नावा पालखीबद्दल, कसा सोहळा असतो आपल्या गावामध्ये? आमच्या नावे गावात आमची ग्रामदेवता गावदेवी माता हिचा सोहळा गेली साधारणतः 150 वर्षाच्या पूर्वीपासून आमचा हा सोहळा चालू आहे. चैत्र वद्य प्रतिपदा ह्या दिवशी गावदेवीची यात्रा असते आणि द्वितीयेची पालखी असते. द्वितीयेची पालखी आम्ही साधारणतः 9 वाजता काढतो. दुसऱ्या दिवशी तृतीयेच्या दिवशी रात्री 9-10 वाजता इथे गावात पोचतात. हजारो लोक भाविक या पंचकृषीतले हजारो भाविक येतात आणि बहुसंख्य लोकांचा विश्वास आहे की ही ग्रामदेवता म्हणजे गावदेवी माता ही नवसाला पावते. त्याच्यामुळे नवस बरेच लोक घेऊन येतात. आम्ही याचे गावदेवीचे पुजारी आहोत, म्हणजे आमच्या भाषेत आम्ही भोपी म्हणतो त्यांना. आमचे आता हे सहकारी आहेत, माझे ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष आहेत, हे आता पदाधिकारी आहेत, अशी बरेचसे चांगले मंडळी आणि त्यांना एक प्रचिती आलेली आहे गावदेवीच्या ह्या कामात. त्याच्यामुळं दिवसेदिवस जो ह्या वर्षी झाला अध्यक्ष की तो पुढच्या वर्षी नक्कीच अगदी जोमाने कामाला लागतो अशी हे आहे का गावदेवीची प्रचिती येते. आणि असंख्य लोक येतात, दर्शन घेतात. कुठेही काही वाद नाही. एवढे लोक आया बहिणी काय मुलीबाली अगदी मजेने नाच हे करतात. आणि माझं नाव किसन पाटील. आणि पालखी नकाच्या आधी कौल देण्याची काहीतरी प्रथा कौल आहे ना, ते सांगा. तर आम्ही याच्या अगोदर एक दिवस आमचा जागरणाचा असतो. जागरण म्हणजे यात्रेच्या देवीच्या यात्रेच्या एक दिवस अगोदर जागरणचा दिवस असतो. त्या दिवशी पहिल्यांदा ही यात्रा सुखाने पार पडावी आम्ही अशी तिच्या चरणी विनंती करतो, प्रार्थना करतो आणि त्याच्यात तो आम्ही उजवा कौल मागतो. उजवा कौल दिल्यानंतर त्याचा पडताला पुन्हा 10वा कौल मागतो. तो दिले की देवीचे प्रधान आहेत बहिरीनाथ म्हणतात त्याला, तर त्यांच्याकडे कौल मागतो. त्याच पद्धतीने तो दिला तर दुसऱ्या दिवशी पालखीच्या दिवशी म्हणजे साधारणतः 8:30 वाजता आम्ही कौल मागतो पुन्हा की बाबा आई माऊली आम्ही तुझी ही पालखी संपूर्ण गावभर लोकांच्या दर्शनासाठी तुला नेणार आहोत, तर सगळ्यांना दर्शन सुखाने होईल आणि कुठलाही विघ्न येणार नाही यासाठी आम्हाला परमिशन दे, आम्हाला परवानगी दे. आणि तो कौल आम्हाला साधारणतः 8:30ला सुरुवात केली का 9ला 1-2 मिनटं असापर्यंत दोन्ही गावदेवीचा आणि बहिरीनाथाचा दोघांचाही कौल 9ला 2-3 मिनटं असताना बरोबर म्हणजे अर्ध्या तासात हे कौल पार पडतो. आम्हाला त्याची प्रतीची चांगली आहे. ठीक आहे, धन्यवाद. गावदेवी माते की जय. आई माऊलीचा उदो. धन्यवाद, चांगली माहिती दिली. मंडळी आता आपण पोचलोय जत्रेमध्ये. या साईडला बघू शकता आकाश पालणे वगैरे आणि चारही साईडला मस्त अशी जत्रा भरलेली आहे. आणि या साईडला जर बघितला तर आपले सगळे युट्यूबर्स आहेत. मॅडी आहे, कौशल आहे, यांचा विषय थोडा चाललाय. आपल्या नावा पालखीमध्ये 2 शब्दात काहीतरी सांग जरा, म्हणजे ही पालखी कशी साजरा करतात या नावा गावात ती सांग फक्त. नावा गाव बोलल्यानंतर आहे ना, नावागाडी शेवागाडी गाव तुम्ही ऐकलं असेल. तो का फेमस आहे ना, तो हे तुम्हाला जत्रा आल्यावर कळेल. कारण ही जत्रा भरपूर वर्षापासूनची जत्रा पालखी म्हणजे ओव्हरऑल आपली संस्कृती आहे आणि संस्कृती सगळे तुम्ही दाखवल्याबद्दल खरंच धन्यवाद आहे. आणि नावा आता माझं कसं गाव आहे, फिशिंगच्या सगळे व्हिडिओ मी नाव्यामधूनच करतो, नावा घारापुरी करतो. पण भारी आहे, नावाचा इतिहास भारी आहे. आणि नाव्यामध्ये पालखीचा जल्लोष जाम असतं. रात्रभर पालखी चालतं, रात्रभर तुम्हाला सगळे खेळणे चालतात. तर बघा, पालखीचा आनंद घ्या. धन्यवाद दादा. तू काहीतरी बोलत होता. दादा आलाय बस आणि त्याला आपण इकडे थांबवलाय, तर दादाला थोडा या पालखी सोहळ्याचा आनंद घेऊ दे आणि त्याची आपण रजा घेऊया पहिले तर. दादा तुझे मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आणि ते आधीचे शब्द मिस केल्याबद्दल आम्ही तुझी दक्षता काय त्याला बोलतात आम्ही हलगर्जीपणाचा तो आम्ही सर माफी मागतो तुझी. याचा लाख मोठे शब्द फुकट घालून तुम्ही बटन न चालू करताना. आता काय करूया, नशीब आणि ठीक आहे दादा, धन्यवाद करतो. फिरा जरा फिरा, ओके, एन्जॉय करा. जरा फिरा आणि पालखीचा आनंद पण घ्या. कारण हे एक सोनेरी क्षण आहेत, ते परत येणार नाही आयुष्यात, लक्षात ठेवा. चला बाय. चला बाय बाय, धन्यवाद दादा. तर ठीक आहे, आता बघा व्हिडिओ बाकीचे.
आखाड्यातला मित्र श्रीनाथ सुद्धा आलेला आहे या पालखीची मजा घ्यायला. कसं वाटते मग जल्लोष? एक नंबर एक नंबर ना. या साईडला बघू शकता पालखी आता देवलातून निघलेली आहे आणि मस्त पायरवर तुम्हाला दाखवले. आता पालखी खालती जाईल, त्याच्यानंतर ते साईडला ऑर्केस्ट्रा सुद्धा आहे, तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. चला आता खालच्या साईडला जाऊया.